कुमुदिनी, पुन्हा एकदा विचार कर. हा हट्ट सोड. बाईचं आयुष्य आहे, घरात पुरुष माणूस कुणीच नाही. कशा राहणार आहात तुम्ही? आणि आजारपण आलं तर काय करणार आहात? पोटा पाण्याचं काय? तिथे मुंबईत काहीतरी मार्ग निघेल. बरं, तुला अगदीच ओझं वाटत असेल तर घरी काहीतरी उद्योग सुरू करू. पण इथे कसं भागवणार तुम्ही? ताई, ही वेळ आणणारा तो आहे. पुढे काय घडणार हे सुद्धा तूच ठरवेल. अगं, हे बोलणं सोपं असतं, पण आता ही परिस्थिती अशी आहे की तो तरी किती करणार आहे? अगदीच वेळ आली तर 4 घरची भांडी घासेन मी, पण इथून पाय नाही निघणार. आत्या, मी येते तुझ्यासोबत. मला नाही राहायचं इथे. बघतीस ना, मग तुझाच का हट्ट चाललाय? सुषमा, इकडे ये. इकडे ये बघू. असं नाही करायचं. उशीर होईल आत्याला. मी नाही जाऊ देणार. सुषमा, अगं असं हट्ट नाही करायचा. ताई थोडा वेळ हट्ट करेल, ती रडेल, मग शांत होईल. सुषमा, हे घे खाऊला. नाही ताई, या परिस्थितीत जर तिने कोणासमोर हात पसरले ना तर पुढे आयुष्य कठीण होईल. हीच वेळ असते सावरण्याची. देव कदाचित जिद्द बघतोय. या तुम्ही. येते ताई. काळजी घे स्वतःची. सोंट्या, हाँ ताईंना बस स्टँडवर सोडून ये. हाँ वय. मला जायचं होतं ना आत्यासोबत. असा हट्ट नाही करायचा बाळा. मी आहे ना तुझ्या सोबत. हो, मागे कसे गेलास? पाय निसटलो काय? म्हणजे कोणा हाक तरी मारायची ना. तो इलो होतो. माका मारणार होतो काय? माका मारणं सोपं नाही. परत येऊ तर दे. कोण? हो, कोण 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 इला होतो? काय बोलतास या? निघ इथून, निघ. सुषमा, असा हट्ट करायचा नाही बाळा. आता तुला मोठं व्हावं लागेल. आपण दोघीच राहतो ना या घरात. मग जर तू मला सोडून आत्याकडे निघून गेलीस तर मी कसं जगायचं? ए बाळा, तुला आत्याकडे जायचंय ना, आपण मध्येच जाऊन येऊ. 2 दिवस राहून येऊ. पण असं कायमचं जाऊन आत्याकडे राहणं शक्य नाहीये बाळा. तुला बाबांची आठवण येते ना? हो ना? मग बाळा, आपण जर आत्याकडे गेलो ना तर तुला खूप आठवण येईल. म्हणून मग आपण इथेच राहायचं. बाबांबरोबरच राहतोय असं समजायचं. कळतंय ना तुला बाळा? पाटणकर बाईनू,
तुमच्या नंदेक सोडून इलंय मी गाडीवर. काय काम असा तर सांगा माका, मी करतय. नाही. सुषमा अजून शांत नाही झाला असं वाटतं. हा? नाही, पण होईल ती शांत. हो ना सुषमा? सुषमा, अहो लहान असा ता हट्ट करणारच, पण तुम्ही पण तुमचं हट्ट सोडू खरं. म्हणजे तुमची नणंद जाताना सांगत होती माका, तुम्ही त्यांच्या सोबत गेला असतास तर बरा झाला असता. नाहीतरी सर काय राहुला, तुमका खरं सांगू, खराच आता तुमच्यासाठी या गावात काय राहुला नाही. जावा गाव सोडून तकडे मुंबईत, तुमका सोबत पण होईल आणि तुम्ही तर शिकलेले असास, तुमका खय काम मिळाल आणि सुषमाच्या शाळेचा पण होईत ना. सर काय होणार. सोंट्या, वेळ आल्यावर हे गाव सोडून जाईन मी, पण अण्णांना सोडणार नाही. माझ्या जीवाला, यांच्या आत्मेला शांतता मिळणार नाही. अण्णा तुम्ही करा असा मेलाय करा करा नाही करत असा मेलाय नको करू तुम्ही मारता उडी हा मारता उडी मारा मारा उडी बाव खोला उडी मारली ना की असा ना पाण्यात ना कोणतरी खेचून घेता आपल्या खेचून घेता मग असंच नाही वर येत असा ऊनवर येता तरंगता वर तुम्ही मारताच उडी मारा उडी मारा तुम्ही उडी मारल्यात ना की असेच नाही वर येणार असे फुगून वर येणार तुम्ही मग पैसे पण येणार वर तुम्ही असे इलाच ना फुगून वर की पैसे येणार वांगडा मारा मारा आहेस ना उडी मारा आहेस ना मारा तू फुगून वर येशील. नको अण्णा सोडा
अण्णा सोडा ते का अण्णा बाजूराव गावात ढकलते म्हणजे पुन्हा आवाज येऊचा नाही. अण्णा सोडा ते का जीव जाईल त्याचो. हे खुळ्या काय झालं रे. जमा का काय माहित. गप्र व्हाय सर बसून. दत्तभाऊ बाबीत ते असत ना. कोण ते पाटणकर होय ना माका माहिता. गप्र आता काय बोला नको. मका माहिता सगळं माहिता माका. असत बाबीत माहिता माका. नमस्कार अण्णा नाईक. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. आज सकाळी सकाळी कोणाची चौकशी. चौकशी जरा नीट करा नाहीतर गुन्हेगार रावात बाजू आणि संन्याशाक वयात फाशी. पण अण्णा गुन्हेगाराने संन्याशाचा मुखवटा घातला असेल तर. मुखवटं उतरून खरा काय तर समोर आणूचा लागा. येईल म्हणजे मुखवटाही खाली येईल आणि सत्य काय तेही समोर येईल. चांगला येत आहे. तुम्हाला कुठची घाई. माका कामा असं. आमच्यासाठी वेळ काढा कधीतरी. तुमच्यासाठी वेळ काढून काय करणार मी. बर पाटणकर मित्र ना तुमचे. होय तर. गावात तुमचं कोणाशी पटत नाही. गावात माझो धाक हा. पाटणकरांपुढे नव्हता. धाक कोणाक दाखवायचो तर कळता माका. बरं मग पाटणकरांना तुमचा का धाक नव्हता. देव माणूस होतो. सगळ्यांशी चांगलं वागायचं. रस्त्यातून जाताना सरळ लक्ष. हायसर थैसर बघणा नाही त्या माणसाचा. तुमचं कधी त्यांच्या घरी येणं जाणं. व्हायचं. एकत्र चहा घ्यायचो. थैसरले थैसरले गप्पा मारायचो. लई सज्जन माणूस. बरं मग अण्णा एवढ्या सज्जन माणसाने विहिरीत उडी मारून आत्महत्या का केली. काय सांगणार इन्स्पेक्टर साहेब. ही माणसं बोलत नाही पण मनात काहीतरी चालू असणार. त्याच्यात त्यांच्या वांगडा पैसो सापडलो. माका पण कळेन असं झाला पाटणकरांकडे एवढं पैसो कसो. तुमका काय कळला काय. नाही तपास सुरू आहे. मग हे तपासा. तो माणूस गेलो. आता त्या माणसाच्या डोक्यावर कसलो कलंक नको. देव त्यांच्या आत्म्याक शांती द्याव. बरं येत आहे. अण्णा डोक्याला काय लागलं. हा काल ताक जरा जास्त झाला. बर येत आहे. या भेटत राहूच. होय. सुषमा बघ कोण आलंय बाहेर. कोण आहे ग.
हात योग देणार नाही. का आलात तुम्ही इथे? तुझ्या आवश्यक भेटू. नाही देणार भेटायला. तुझ्या बापाशी जमला नाही या दारुगाड. नाही जाऊ देणार तुम्हाला आज. तुम्ही वाईट आहात. काय तर तुम्ही माझ्या आईला भेटायला जा. निघा, तुमच्या घरी जा. परत कधी जाऊ नका. निघा सांगते ना. सुषमा, कोण आहे ग? लय तोंड चालतं तुझा. सुषमा. अण्णा, बाहेर असा ते का पण कळता ना. आता आपल्या कसली भीती. ताकेडला घरात तो काय करणार हा. रस्तो मोकळो असा. यो तुझो गो जितो असताना काय करू शकलो नाही. आता काय करणार हा. अण्णा, तुम्ही जा इथून. बर काय गेलंय तर हात जोडते मी. हात किती जोडतस. आता तुका काय वया सांग. पैसो वाडको दागिने जमीन जुमला मला काही नकोय. हात सोडा. तू नको म्हणालस तरी तुका देत राहणार. तू माझी जबाबदारी असस. मग तू तुझी जबाबदारी पूर्ण कर. अण्णा, हात सोडा. नाही सोडणार. सुषमा. गेलो त्याचं बापूस. आता काय करणार हा? सोडा म्हणते ना. हात जोडते मी. अण्णा, हात सोडा. अण्णा, सोडा. सोडा. अण्णा.